सोलापूर शहरातील नवी जिंदगी परिसरात झालेल्या खून प्रकरणाचा अवघ्या 24 तासात छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 ऑगस्ट रोजी नवी जिंदगी परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ उमर मौलाली बिराजारवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात उमर मौलाली बिराजार या तरुणाचा मृत्यू झाला। घटनेनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले। बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नवी जिंदगी पाण्याच्या टाकी येथे मयत इसम नामे उमर बिराजार यांचा खून केलेले 3 इसम हे अक्कलकोट रोडवरील BSNL टॉवर जवळील मोकळ्या मैदानात थांबलेले आहेत। मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलीस सब इन्स्पेक्टर अल्फा शेख व त्यांच्या पथकाने BSNL टॉवर जवळ मल्लिकार्जुन नगर ब्रिजच्या बाजूस असलेल्या सर्व्हिस रोडवरील फुटपाथ जवळ थांबलेल्या 3 संशयित इसम नामे मंसूर अली मोहम्मद नदाव वय 22 वर्षे राहणार घर नंबर 37 सिद्धेश्वर गांधीनगर भाग 5 नई जिंदगी सोलापूर, आहद इक्बाल सय्यद वय 22 वर्षे राहणार प्लॉट नंबर 108 मजरेवाडी सोलापूर, अविनाश दशरथ चव्हाण वय 20 वर्षे राहणार घर नंबर 4 बापूजी नगर मजरेवाडी नई जिंदगी सोलापूर यांना चौकशी कामी ताब्यात घेतले। संशयित 3 इसमांना विश्वासात घेऊन कौशल्याने त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यापैकी इसम नामे मंसूर अली नदाफ याने सांगितले की दिनांक 6/8/2026 रोजी पहाटेच्या वेळेस तो आणि त्याचे मित्र आहद इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण व त्यांचा आणखी एक मित्र उमर मौलाली बिराजार असे नई जिंदगी पाण्याच्या टाकीखाली गप्पा मारत बसले होते। त्यावेळी त्यांच्यात पूर्वी झालेल्या वादावरून भांडण सुरू झाले। तेव्हा मंसूर अली नदाफ याचे मित्र आहद इक्बाल सय्यद, अविनाश दशरथ चव्हाण यांनी उमर बिराजार यास पकडले व मंसूर अलीने त्याच्याकडील धारदार शस्त्राने उमर याच्या डोक्यात 4-5 वार केले, तसेच त्याचे गालावर व हातावर मारले। उमर जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला असे सांगून वरील 3 आरोपींनी मिळून त्यांचा मित्र उमर बिराजार याचा खून केल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यारही पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। Now and press the bell icon. Never miss a